आपण बघू शकता तलासरी तालुका अंतर्गत पंचायत समिती या ठिकाणी बीज वाटप चालू आहे आणि नुकताच पाऊसचे आगमन झालेलं आहे आणि या बीज वाटप सुरू केलेलं आहे। आपण त्यांचे मेन अधिकारी आहेत तर आपण त्यांना विचारू। प्रथम आपण सर तुमचं नाव काय आणि तुमचं पद काय? मी कृषी अधिकारी तेजलगाव इथे मी इथे कार्यरत आहे। आपण महाबीजचे MTU भाताचं वाण आपण शेतकऱ्यांना 50% अनुदान विशेष फंडाचं आपण देतो आहे, तर सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। असे बीज कितीपर्यंत देतात, कोणकोणते देतात? आता MTU 10-10 हा भाताचं वाण आहे, हा 25 किलोची एक बॅग आहे। त्याची किंमत आहे 1200 रुपये आणि आपण सेस फंडाच्या अंतर्गत 50% अनुदानाने आपण ती 600 रुपयेप्रमाणे प्रत्येक बॅग देतो। अशा किती शेतकऱ्यांना तुम्ही देणार आहेत? जवळपास आपल्या इथं 200 ते 300 लाभार्थ्यांना आपण लाभ देऊ शकतो। इथे आपलं स्टॉक आहे। हे ग्रामपंचायत जो आहे ते आहे का कसं काय? हे आपलं ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सर्व येतं, तर सर्व ग्रामपंचायती इन्क्लूड होतात। या संदर्भात अजून एक माहिती द्याल? लाभार्थ्यांनी 50% अनुदानाने भात बियाण्याचा लाभ घ्यावा हा आणि प्रचारप्रसिद्धी थ्रू सर्वांना कळवती आहे आणि लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमची विनंती आहे। ही होती अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। आपण बघू शकतो इथे विस्तार अधिकारी पण आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी पण आहेत। ते बियाणं घेऊन आता पीक आपण मला हे सांगा का इथे जे आता दुबारा पीक पण होतं आहे तर हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे का लवकरात लवकर हे पेरू नये? हां, तर ह्या संदर्भात आपण काय बोलणार? आता पावसाळा सुरू होण्यातच आहे आणि भात बियाणं वाटपही सुरू झालेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही वातावरणाचा अंदाज जो अपडेट येते आम्हाला ती आम्ही शेतकऱ्यांना कळवतो आणि त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना पेरण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत। शेतकऱ्यांना कसं काय कळवतात? म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष आपलं ग्रामसेवक यांना पाठवतो त्यांना प्रत्येकाकडं आणि रोजगार सेवक आहेत आणि प्रत्यक्ष आम्ही कॅम्प पण घेतो आहे। ही होती अधिकाऱ्यांची मुलाखत। मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत, धन्यवाद।